देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। मैं हूं नीलम तिवारी। आप सभी दर्शकों का नीलम टाइम्स मीडिया में स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत पडघाचे विद्यमान सरपंच रवींद्र नारायण विशे यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या साखुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी भास्कर घुडे यांच्या खास उपस्थितीत बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता ग्रामपंचायत कार्यालय पडघा येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली। सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच पदासाठी सायली संजय पाटील यांच्या एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी जाहीर करण्यात आली। त्यांच्या निवडणुकीची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिषबाजी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी नवनिर्वाचित सरपंच सायली संजय पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, पंडित पाटील, विष्णुचंद आदि ग्रामपंचायतीचे उपसरपंच अलका गुरुनाथ मोरे, सदस्य चंदा राजेश साळुंके, शैलेश बिडवी, नसीर रफीक शेख, रश्मी रुपेश तिलवडे, अमोल सुधाकर बिडवी, मयूरेश अनिल गंधे, वृषाली किस्मत, गिरीश जाधव, नैना जाधव, प्रभावती जाधव, अभिषेक नागवेकर, नीता दास आदि कर्मचारी वर्ग, मित्र मंडली, आप्तेष्ट, नातेवाईक, मान्यवर मोठ्या संख्येने समस्त पडघा ग्रामस्थ मंडळ यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहे। यावेळी नवनिर्वाचित सरपंच सायली संजय पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की गावात सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। सौभाग्यवती सौ सायली संजय पाटील हे आज पडघा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झालेले आहेत। पडघ्यामध्ये इतिहासामध्ये ही आनंदाची बातमी आहे का सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच सर्वांना पदं मिळाली आणि आमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आमच्या सर्वांच्या खेळीमेच्या वातावरणामध्ये त्यांच्या हातून पडघ्याचा विकास घडेल ही तुम्हाला आज शाश्वती होते आणि त्यांना सरपंचपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप त्यांचे अभिनंदन करतो। शिवसेनेचे नेते सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार सन्माननीय मोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज जी पडघा ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये सायली संजय पाटील यांची बिनविरोध अशी सरपंचपदी निवड झाली। सर्वप्रथम मी त्यांना या सरपंच पदाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण पार्श्वभूमी तपासली तर डॉक्टर संजय पाटील मागील 35 वर्ष या पडघा परिसरामध्ये आरोग्यविषयक सामाजिक कोणताही उपक्रम असो या सर्व उपक्रमांमध्ये अतिशय हिरारीने भाग घेऊन एक आपलं नाव या पडघा परिसरामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्याच समाजसेवेचं आज कुठेतरी फळीत झालेलं आहे की त्यांच्या सौभाग्यवती आज पडघ्यासारख्या नावाजलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच बसलेल्या आहेत। खरं तर धन्यवाद मी आमदार साहेबांना देईन की पडघा ग्रामपंचायतीचा कार्यभार पाहत असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यभार पार पाडला जातो आणि हे जे सरपंच पदाचं पद जे आहे हे त्यांच्याच आशीर्वादाने त्यांना मिळालेलं आहे असं आमचं ठाम मत आहे। कारण मागील सरपंच सन्माननीय रवींद्र विशे साहेब यांनी योग्य वेळी राजीनामा देऊन त्यांचा कार्यकाल पार पाडलेला आणि तोही विकासात्मक कार्यकाल होता असं आमचं मत आहे आणि त्याचाच वसा घेऊन आज आमच्या सायली मॅडम या ग्रामपंचायतीला पुढे नेण्याचं काम करतील अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या पडघा परिसराच्या वतीनं देतो। आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत पडघा येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी
मान्य तहसीलदार साहेब भिवंडी यांच्या दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी आदेशान्वये माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। सदर याच्यानुसार आपण अजेंडा प्रसिद्ध करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने आज सकाळी 10 ते 11 वाजता नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती। त्या अनुषंगाने सकाळी ठीक 10:40 सौ सायली संजय पाटील यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे। त्याची छाननी केली असता सदर नामनिर्देशन पत्र मी वैध ठरवले। त्यांच्या एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की सौ सायली संजय पाटील यांची पडगाव ग्रामपंचायत येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो। मॅडमचे खूप खूप अभिनंदन, त्यांना पुढे वाटचाल खूप खूप शुभेच्छा। आणि मान्य सर्व सदस्य उपस्थित होते, त्यांचा मी आभार व्यक्त करतो। मान्य सर्व ग्रामस्थ, पत्रकार बंधू, सर्व कर्मचारी यांचे मी आभार मानून आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो। ग्रामपंचायतच्या सरपंच सायली संजय पाटील यांची बिनविरोध म्हणून या ठिकाणी निवडणूक झाली आणि त्या निवडून आल्यात। त्याच्याकरता मी त्यांना माझ्या भिवंडी ग्रामीणच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। आणि खूप चांगलं काम या ग्रामपंचायतमध्ये जेवढे सरपंच झाले त्यांनी केलेलं आहे आणि याच्या पुढे अजून सायली मॅडम यांच्या माध्यमातून चांगलं काम करता येईल, कारण त्यांच्या पाठीशी आम्ही असल्यामुळे जे काही विकास पडग्याचा व्हायचा आहे तो करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील आणि पूर्ण ग्रामपंचायत त्यांच्या पाठीशी उभी राहील। सरपंच उपसरपंच खूप चांगलं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। जे नवनिर्वाचित सरपंच आहेत त्यांना मी मनापासून माझ्या वतीने भिवंडी ग्रामीणच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगलं काम करायला अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। सेवा करतात आणि आम्ही अनेक गावात राहून आम्ही सरपंच पदाचा पडग्यामध्ये मान मिळवलेला आहे, ही आमच्या पाटील कुटुंबाची मोठी गोष्ट आहे। बरोबर आहे, पुढील वाटचालीसाठी मी माझ्या वहिनीला हार्दिक शुभेच्छा देतो। पडघा ग्रामपंचायत मध्ये माझ्या सौभाग्यवती सायली संजय पाटील यांची माननीय आमचे शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब, तसेच आमचे किंग मेकर माननीय पंडित शेठ पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि एक खरं सांगायचं तर आमचे कार्यसम्राट आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून जी मी कामं केलेली आहेत त्याचीच एक पोचपावती म्हणून मला माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्याकडून एक भेट मिळालेली आहे। पडघा ग्रामपंचायत बद्दल बोलायचं तर पडघा म्हणजे एक शोभेचं अशी ग्रामपंचायत नाही, तर कामं खूप आहेत आणि ज्या पुरेशा ज्या सोयी सुविधा द्यायला पाहिजेत त्या होत नाहीत। हे मी बराच म्हणजे 20 वर्ष 25 वर्ष झाले मी बघतोय की ग्रामपंचायत पडघामध्ये खूप समस्या आहेत आणि त्या समस्या अशा आहेत की एक म्हणजे सर्व कचरा, दुसरी गोष्ट म्हणजे गटार ही खूप नादुरुस्त झालेली आहेत। त्या ज्या समस्या या सगळ्या म्हणजे जनतेच्या या सामान्य समस्या आहेत। एक पाणी पुरवठा पडघ्याचं दर 2 दिवसांनी होतोय, म्हणजे 2 दिवस अल्टरनेट 2 दिवसांनी होते आणि तेही जर पडघ्याची एक मोठी एक समस्या पाण्याची, ती पाण्याची समस्या जास्तीत जास्त लवकर कशी सोडवता येईल हे मी माननीय जे प्रकाशजी पाटील साहेब आहेत, आमचे आमदार साहेब आहेत यांच्या माध्यमातून ती आमच्या मॅडम
पूर्ण करतील ही मी अपेक्षा करतो. आजच्या ज्या माझ्या सौभाग्यवती सायली पाटील या जर सरपंच झालेल्या आहेत, त्यांचं सगळं श्रेय माननीय प्रकाशजी पाटील साहेब, माननीय पंडित शेठ पाटील साहेब, माननीय शैलेशजी बिडवी साहेब, म्हणजे आमच्या मनसेची युती होती, या सगळ्यांचं श्रेयातून हे सरपंच पद मिळालं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची की बबलू जाधव म्हणजे जयेश जाधव, आणखी इतर माझे सदस्य आहेत सहकारी, अभिषेक नागावकर असेल, अविदास वगैरे असेल, मयूर गंधे वगैरे असतील, सर्व सदस्यांनी आणि लेडीज सदस्य पण आहेत ग्रामपंचायतच्या, त्या सगळ्या सदस्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन बिनविरोध सरपंचपद निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे. कोणाचं नाव घेतलं नसेल तर कृपया कोणी नाराज होऊ नका, पण या सर्वांच्या आशीर्वादाने हे सरपंच पद मिळालेलं आहे. इसी तरह सबसे पहले समाचारों को देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.